आणि शेवटच्या सामन्यामध्ये त्यांनी जयदुर्गा सुरई संघाला पराभूत केलं. 49 धावा बनवल्या गेल्या होत्या. 50 धावांचे लक्ष्य दिले होते सुरई संघासमोर आणि ते पार करता आलं नाही सुरई संघाला. सलामीची जोडी मैदानात देवेंद्र मुकादम आणि नानू आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते भरत पाटील. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. नक्कीच 4 मुख्य खेळाडू चेरुबा कोणचे नाही आहेत, परंतु त्याचा दबाव मात्र त्यांच्यावर नाही आहे. बिंदासपणे त्यांनी खेळ केला आणि सामना जिंकला. भावाली संघाला पराभूत केले. एक बलाढ्य संघ होता जय हनुमान भावाली संघ. देवेंद्र मुकादम स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला नानू आणि गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे भरत पाटील. पहिले षटक घेऊन देवेंद्र मुकादम कर्णधार आहेत, तर भरत पाटील हे सुद्धा कर्णधार आहेत. पहिला चेंडू पायावर आदळतोय. अपील करण्यात आलं होतं. 1 धाव मात्र मिळतंय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करताना नीलम नाईक. अकाउंट ओपन झालेले, बॅटकट होती. 1 धाव श्री गणेशा झालेला आहे. तर स्ट्राईकला नानू. पुन्हा एकदा भरत पाटील. नानू याच्यासाठी फुल टॉस चेंडू होता. बॅट कट घेतलेली आहे. पुन्हा एकदा थर्डमॅनला शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. नीलम नाईक चांगलं क्षेत्ररक्षण करताना फक्त 1 धाव. धावसंख्या झाली होती 2. भरत पाटील. देवेंद्र मुकादमसाठी हा चेंडू. ते मात्र सुरेख असा ड्राईव्हचा फटका सजवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात आहे. 2 धावा तिथे पूर्ण करताना फलंदाज. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 4. बिनबाद 4. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 धावा आलेल्या आहेत. 2 सिंगल आणि 1 डबल. भरत पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा प्रेक्षणीय असा ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. एक मोठा धक्का. देवेंद्र मुकादम हा फलंदाज तिथे बाद झालेला आहे. चुकीचा कॉल आणि कर्णधार डगआउट मध्ये. नवीन फलंदाज दिनेश मुकादम. एक मोठा धक्का येते देवेंद्रच्या रूपाने. नवीन फलंदाज दिनेश आलेला आहे. एक मोठा धक्का धावबादच्या स्वरूपात. देवेंद्र मुकादम हा फलंदाज इथे बाद झालेला आहे. 4-5 या धावसंख्येवर पहिला धक्का बसतोय चेरोबा कोण संघाला. भरत पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज नानू. धावसंख्या 5. फलंदाज बाद 1. फुलटच चेंडू आता स्वीप केलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आणखी एक फलंदाज होईल बाद. नानू हा फलंदाज तिथे बाद झालेला आहे. 1 धाव बनवली. दुसरा आदरा बसतोय चेरोबा कोण संघाला. नवीन फलंदाज महेश भाई नाईक. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये भरत पाटील करत आहेत. आतापर्यंत 2 फलंदाजांना बाद केले आहेत. 1 धावबाद आणि 1 झेलबाद. 2 मुख्य फलंदाजांना बाद केलेला आहे भरत पाटील यांनी.
शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू महेश नाईक उर्फ भाई मैदानामध्ये आलेले आहेत. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. पहिला चेंडू फटका सजवलाय, चेंडू हवेत आहे, झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. गुरु पाटील यांनी झेल सोडलेला आहे. नक्कीच हा झेल महागात पडू शकतो. जय बजरंग कारिवली संघाला 2 धावा मिळत आहेत. 1 धाव मिळाली. धावसंख्या 6. पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-6 अशा धावा झालेल्या आहेत. चेरोबा कोण संघाच्या टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेरोबा कोण हा संघ नाणेफेक जिंकली होती. कर्णधार देवेंद्र मुकादम यांनी फलंदाजी स्वीकारली आणि त्यांचा हा निर्णय कितपत योग्य आहे येणाऱ्या काही षटकामध्ये आपल्याला समजेल. क्रमांक 2 षटक संदीप पाटील आलेले आहेत. समोर फलंदाज महेश, नॉन स्ट्राईकला दिनेश. 6 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. भरत पाटील कर्णधार होते संघाचे आणि चांगली गोलंदाजी नेहमीच त्यांच्याकडून होत असते. संदीप पाटील महेशसाठी स्विच हिटचा फटका सजवलाय. कनेक्शन प्रॉपर आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे पण अडवू शकणार नाही. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 10. 2 बाद 10 धावा झालेल्या आहेत. सुंदर असा चौकार महेशाच्या बॅटमधून पाहायला मिळाला. नक्कीच महेश याचा तो झेल सोडलेला होता तो इथे महागात पडताना. संदीप पाटील सुरेख असा ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त 1च धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 11. 2 बाद 11. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये संदीप पाटील गोलंदाजी करतोय. दिनेश अतिशय सुरेख असा फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. फक्त 1च धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 12. बारा धावा झालेल्या आहेत. सुरेख असा चेंडू. यावेळेस ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला चांगले क्षेत्ररक्षण कुंदन पाटील याच्याकडून. फक्त आणि फक्त 1 धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 13. 3 चेंडूवर 3 सिंगल आलेले आहेत. सर्वच चेंडू हे खोलवट टप्प्याचे यॉर्कर पद्धतीचे हाताळले गेले होते संदीप याच्याकडून. यावेळेस अतिशय सुरेख असा फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीपमधून क्षेत्ररक्षक भरत पाटील येत आहेत. 2 धावा वाचू शकत नाही. 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 15. या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू संदीप पाटलाचा. सुरेख असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये. खाली क्षेत्र आहे. चेंडू जाईल लॉंग ऑन. सीमा रेषा बाहेर, चौकार. स्लोवर चेंडूची हाताळणी केली होती आणि अतिशय सुरेख असा फटका दिनेश याच्या बॅटमधून आला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक थोडासा वाईट होता आणि त्याच संधीचा फायदा उचलला. 1 टप्प्याने चेंडू सीमारेषेबाहेर. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 19 आणि 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 2 बाद 19 अशा धावा झालेल्या आहेत त्या चेरोबा कोण या संघाच्या. आणि मैदानामध्ये ड्रिंक्स
क्रमांक 3चं षटक घेऊन कुंदन पाटील या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना दिसतोय, पण इथे मात्र तिसरे षटक टाकण्यासाठी आलेले आहेत. कुंदन पाटील सुरेख असा वेगवान चेंडू, पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 20. महेश नाईक आणि दिनेश ही महत्वाची जोडी सध्या मैदानात. धावसंख्या झालेली ती 20. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली होती चिरोबा कोण संघाने. यावेळी चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक विकेट किपर चंदन नाईक चांगला झेल घेतलेला आहे. अशा प्रकारे बाद झालेले आहेत महेश भाई. नवीन फलंदाज प्रशांत म्हात्रे. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे चिरोबा कोण संघाचा 20 या धावसंख्येवर. कुंदन पाटीलला पहिलं यश आलेलं आहे, एक चांगला फलंदाजाला बाद केलं. नवीन फलंदाज प्रशांत म्हात्रे ज्युनियर. आज प्रशांत म्हात्रे सिनियर संघात नाहीये. कुंदन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. समोर फलंदाज प्रशांत. धावसंख्या 20. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि या सामन्यांमधून जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने. कुंदन पाटील फुल टच चेंडू, सुरेख असा फटका मारलेला आहे. चेंडू जातो या फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल झाला होता. पंचांचा यशाचा नो बॉल. 2 धावा मिळणार आहेत आणि एक नो बॉलची धाव. 2+1 अशा 3 धावा. तेवीस धावा झालेल्या आहेत आणि हा असणारे फ्री हिट खेळण्याची संधी मिळते पुन्हा एकदा प्रशांत याला. सुरेख असा चेंडू यावेळेस पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, निर्धाव चेंडू येतोय. फ्री हिटचा काही फायदा उचलता आलेला नाहीये प्रशांत म्हात्रे याला. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा कुंदन पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सुरेख असा फटका सजवलाय. झेल होतो की काय? गुरु पाटील चेंडूवर झेल सुटतोय. आज गुरु पाटील याच्या हातातून 2 झेल सुटलेले आहेत, पण पहिल्या मॅच मध्ये चांगले झेल पकडले होते गुरु पाटील याने. 2 धावा मिळतात. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 25. कुंदन पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. झेल सुटल्यानंतर थोडेसे नाराज कुंदन पाटील. ते मात्र चेंडू उडवलाय. पाहूया झेल होते की अतिशय सुरेख असा झेल, जबरदस्त असा झेल पकडलेला आहे. जबरदस्त असा झेल. 25 धावसंख्येवर पडणारा चौथा धक्का चिरोबा कोण संघाला. नवीन फलंदाज दीपक मुकादम मागच्या मॅच मध्ये सलामीला आले होते, 14 धावा बनल्या होत्या. इथे मात्र 6व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. दीपक मुकादम मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. गोलंदाजी सुद्धा चांगली केली होती. 8 धावा खर्च केले होते, 2 फलंदाज बाद केले होते आणि फलंदाजी करताना 14 धावा बनवल्या होत्या. कुंदन पाटील दीपकसाठी हा चेंडू. सुरेख असा चेंडू होता. फलंदाज बाद. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे. पायचीच्या स्वरूपात LBW ची विकेट्स मिळते कुंदन याला आणि दीपक मुकादम 0वर बाद झालेला आहे. चौथा 5वा आधार बसलेला आहे चिरोबा कोण संघाला.
आणि इथे मात्र नवीन फलंदाज टाकी किंग. नवीन फलंदाज येतो. अतिशय सुरेख असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. बॅट्समनचं नाव काय आहे यतीन? दिनेश. दोन्ही दिनेश आहेत मैदानावर आणि एक दिनेश आला नाही, म्हणजे 3 दिनेश आहेत चेरोबा खोन मध्ये. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 25 धावा झालेल्या आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक. सूरज नाईक शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आलेले आहेत. समोर फलंदाज दिनेश मुकादम. सुरेखचा चेंडू शरीरावर आदळतोय. नक्कीच जर बॅटवर आला असता तर नक्कीच काही धावा मिळाल्या असत्या. नाराज असतील स्वतःवर दिनेश मुकादम. डॉट बॉलने सुरुवात करून देताना येते सूरज नाईक. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. धावसंख्या आहे ती 25. सूरज दिनेश मुकादमसाठी हा चेंडू. सुरेख ड्राईव्हचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 धाव पूर्ण केलेल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज विनोद मैदानावर जाताना. धावसंख्या ती 25. 26 धावा झालेल्या आहेत. विनोद नवीन फलंदाज. 6 बाद 26 धावा झालेल्या. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. मला वाटते आज यतीन मुकादम याला सुद्धा फलंदाजी करण्याची संधी मिळेल. सूरज नाईक पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. समोर फलंदाज दिनेश. अतिशय सुरेखचा चेंडू. एसटीची चंदन नाईक. काय चालाकी आहे. एसटीची स्टंपिंग आउट झालेले आहेत दिनेश मुकादम. नवीन फलंदाज विनोद. पुन्हा एकदा विनोद आलेला आहे. या टीम मध्ये 2 दिनेश, 2 विनोद, 2 प्रशांत असे 2-2 नावाचे आहेत सगळे. नवीन फलंदाज विनोद आलेला आहे. गोलंदाज सूरज नाईक गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. धावसंख्या 26. सूरज नाईक विनोदसाठी चेंडू. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. 1 धाव मात्र घेतली जाते आणि व्हाईट बॉल. 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या होते ती 28. 7 बाद 28 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सूरज. अकुट्याबाजा चेंडू होता. खेळून काढलेल्या एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण आणि दोन्ही एकच धाव घेतलेली आहे.
फलंदाज बाद झालेला आहे. 8वा फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज येतोय राजेश. राजेश आले नवीन फलंदाज. 8 फलंदाज बाद झालेले आहेत. चेरोबा कोण संघाचे 29 धावा झालेल्या आहेत. महत्त्वाच्या सामन्यामध्ये फलंदाजांनी ते नांगी टाकलेली आहे. चेरोबा कोणच्या नाणेफेक जिंकली होती, प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि निर्णय कुठेतरी चुकीचा वाटता नाही. इथे मात्र स्वीपचा फटका, अतिशय चांगला चेंडू जातोय सीमारेषेबाहेर, चौकार. एक उपयुक्त असा चौकार आलेला आहे तो विनोदाच्या बॅटमधून, ज्या चौकाराची गरज होती. धावसंख्या 33. 8 बाद 33 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. सूरज नाईक चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. या चेंडूवर चौकार आला, अतिशय सुरेख असा चौकार तिथे विनोदाच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सूरज नाईक विनोदसाठी हा चेंडू, आखूटप्प्याचा चेंडू अतिशय सुरेखरित्या गॅपमधून खेळून काढलेला आहे. डीपमधून मनोहर सरसावतोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. इथे मात्र थोडेसे फंबल झाले होते. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय पण फलंदाज होईल बाद. 2 धावा जोडल्या जातील. 35 धावा झालेल्या आहेत. 36 धावांचं आव्हान असेल जय बजरंग कारिवली संघासमोर. आणि जवळजवळ आज 10 फलंदाजांना बॅटिंग मिळालेली आहे चेरोबा कोणच्या. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये 35 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या. 3ऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि 3 फलंदाज बाद झाले. आणि शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. अशा प्रकारे 35 बनलेले आहेत. 36 धावांचं आव्हान असेल जय बजरंग कारिवलीला फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा तुमच्यापर्यंत सामन्यात धावतं समालोचन पोहोचवतील व्हॉइस ऑफ मानकोली कालीराम केने सर. धन्यवाद उमेश पाटील. जय हनुमान सारंगाव 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 चा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून आजच्या ग्रुप 2 मधून आज शेवटचा सामना आपण पाहतोय. चेरोबा 40+ कोण विपक्ष जय बजरंग कारिवली या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो थेट या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणार आहे. काल शुक्रवारचा पहिला दिवस श्री कालिका माता कालभार संघाच्या नावी राहिला. स्वर्गीय बाळाशेठ जयदुर्गा सुरी विनोद पाटील फॅन टीमला पराभूत करून ती टीम कालच्या दिवसातून अंतिम विजेता राहिलेली आहे. उद्या सुपर संडे फायनल डे आणि उद्याच्या दिवसाचा
जो अंतिम विजेता राहील तो कालवा टीम बरोबर या स्पर्धेचा पहिला सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. मैदानामध्ये दोन्ही पंच पोचलेले आहेत. विजयाचं लक्ष्य आहे 36, म्हणजे प्रति ओव्हर 9 धावांचं गणित आलेले आहे. नक्कीच कारिवली संघाची एवन जोडी संदीप नाईक आणि गुरु पाटील. सध्या गुरु पाटील इन ॲक्शन में आणि संदीप नाईक आमच्या समोर कक्षामध्ये. आज 2 झेल सोडल्यात गुरुनं. नक्कीच इथे चंदन नाईक थोडेसे नाराज झाले होते, कारण की गुरुची जागा आता चंदनने घेतलेली आहे. जास्त चंदन नाईक देखील बोलू शकणार नाहीत. कदाचित पुन्हा गुरु सांगतील मी माझ्या जागेवर येतो. बघूया 36 धावा आहेत आणि सलामीर जोडी नेहमीप्रमाणे आपण पाहतोय सध्याच्या घडीला नीलम नाईक आणि संदीप पाटील. चांगली टीम आहे. हे करंडक उचललेलं आहे. गावदेवी पिंपलघर गावदेवी चषक कारिवली संघाने उचललाय, तर चेरोबा कोण 40+ संघाने 2 चषक उचललेले आहेत. एक चाचणी स्पर्धा आणि श्यामदादा चौधरी यांचा उपतालुका प्रमुख चषक सरवली, या 2 ट्रॉफ्या या टीमने उचललेल्या आहेत. सध्याच्या घडीला दोन्ही टीम चांगली कामगिरी करतायत. चला सामन्याला लगेच आपण सुरुवात करा. आजच्या दुसऱ्या दिवसातील हा अंतिम सामना आहे. नक्कीच आमचे धनाजी मास पाटील या स्पर्धेचे मुख्य गुणलेखक, तसेच माझ्यासोबत समालोचनामध्ये उमेश पाटील, गोलंदाज दिनेश किनी खूप फरक आहे. गोरसीमध्ये केने आहेत, मानकुलीमध्ये आम्ही केने आहोत आणि कोणगावमध्ये दिनेश किनी, बावळामध्ये देखील आहेत. चला सामन्याला होते सुरुवात. मारुती रायाच्या मंदिराच्या टोकाकडून अगदी वेलेगाव मंदिराच्या पाठीमागे आपण पाहतोय आणि गोलंदाजीची सुरुवात केलेली आहे. दिनेश किनीनं पहिला चेंडू अगदी लेट कट केलेत. हा क्रिकेट चांगला आहे कारिवली संघाचा, कारण की नीलम नाईकला ठाऊक आहे आज संदीप पाटीलचे बॅट बोलते, धावा आलेत आणि या सामन्यातून देखील त्याला संधी देण्यात आलेली आहे. क्या बात आहे. नक्कीच कमिंग सून मध्ये आपल्याला नवीन 40+ जय बजरंग कारिवली व आखाडा ग्रुप आयोजित उपसरपंच चषकाचा क्रिकेटचा मास संग्राम पाहायला मिळेल. इथे पहिले चेंडूवर मोठी विकेट आलेली आहे. अगदी दीपक मुकादमनं हा झेल टिपला आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. नक्कीच धीरज खुश आहे. मी सांगितलं होतं संदीप टिकला तर नक्कीच हा सामना कारिवली संघासाठी लक्की जाईल, मात्र धीरजसारखाच घडलेला आहे. काल नक्ष 11 सारंगाव टीम स्वर्गीय कबीर निर्मल स्पर्धेमध्ये हरली आणि संपूर्ण मॅचचे मुजरीम म्हणून धीरज पाटीलकडे बोटं गेली. असो, धीरज एक चांगला खेळाडू आहे, अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे. मात्र प्रत्येक खेळाडूचा दिवस कधी ना कधीतरी आपल्याला खराब देखील पाहायला मिळतोय. नक्कीच नवीन फलंदाज गुरु पाटील, गुरु आलाय. नक्कीच आमचे ज्ञानेश्वर मामा अगदी शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, आमचे सुनील दादा यांचे खूप जवळीक सहकारी आहेत. ते मामांनी पैसे लावले होते, मात्र धीरज फ्लॉप झाला. नक्कीच आज शरद पाटील आमचे खुश आहेत. शरद भगवान पाटील, क्या बात आहे, काय फटका उडवलाय गुरु पाटील ना. वा, षटकार. 2 झेल सोडले, त्यानंतर मात्र षटकार ठोकलाय. त्यांनी संघाला दाखवून दिलाय फिल्डिंग खराब झाली, हरकत नाही, फलंदाजी मी चांगली करेन. आणि ते आपला धावांचा अकाउंट 6 धावेनं ओपन केलं. धावसंख्या 1/7 बनवायचे 36, प्रति ओव्हर 9 धावा. कारिवली संघाकडे भारत पाटील देखील डावाला सुरुवात करू शकतात. ते देखील एक चांगले सलामीवीर फलंदाज आहेत. कुंदन पाटील देखील येऊ शकतात. इथे चेंडूचा पिछा केला होता, पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. ओव्हर स्टेप आहे, रिटर्न क्रीज. यस, रिटर्न क्रीजच्या बाहेर टाकले चेंडू. पंच लारा सर, विजय चव्हाण आणि भिवंडीचा लारा या नावानी या विजय चव्हाण यांनी ओळख
आपल्या भिवंडीच्या ऐतिहासिक चॅलेंज ग्राउंडमधून मिळवलेले आहे. चांगला क्रिकेटर देखील आहे. फ्री हिट चेंडू असेल कारण की याआधी भीमर चेंडू आलाय नक्की झेल टिपला होता. चेंडू नक्कीच फ्री हिट होता. इथे गुरुला ठाऊक नाहीये. चंदन इथे हसतायत कारण की नीलम नाईक धाव घेण्याच्या तयारीत होते. मात्र गुरुना वाटलं माझी विकेट गेली मी धावू का, असं होतं कधी कधी. डॉट बॉल. 4 चेंडू 7. इथे चांगला फटका अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये टाकलायस प्रशांत. ज्युनियरची कमालीची फिल्डिंग. 2 धावा पूर्ण केले. वा, चांगली रनिंग भेटत विकेट. कॉलिंग चांगली आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये चर्चा समन्वय चांगला आहे. 9 धावा. 5 चेंडू 9. शेवटचा चेंडू या ओव्हरचा बाकी आहे. जी 10 झालेत. 10 यस 10 धावा. हा चेंडू आलाय वाईट. 11 धावा लागलेत. नक्कीच एक षटकार, एक दुहेरी, एक सिंगल, एक नो आणि हा वाईट, अशा एकूण 11 धावा आलेत. मी मगाशीच उल्लेख केला. आता समालोचक असतील, गुणलेखक, खूप कठीण परिस्थिती आहे कारण की आता क्रिकेट खूप डेव्हलप झालेलं आहे. लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडू किती चेंडू झाले, किती धावा झाले याचं पूर्णपणे अगदी अभ्यास करत असतात. पहिल्या ओव्हरची समाप्ती 1/11. 36चं लक्ष आहे. बघूया पहिला ओव्हर तर दिनेश किनीने कंप्लीट केलाय. आता दीपक मुकादमला इथे देवेन मुकादमने इशारा केलेला आहे की दुसऱ्या ओव्हरसाठी आज लक्की गोलंदाज राहिलाय दीपक मुकादम. 2 विकेट घेतल्या होत्या पहिल्या सामन्यातून आणि 14 धावा त्यांनी बनवल्या होत्या आणि सामनावीर देखील दीपक मुकादम राहिले होते. बघूया या सामन्यातून हा सामना वेगळा आहे. समोर खेळाडू वेगळे आहेत. नीलम नाईक, छत्तीस धावांचं लक्ष आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्यात. 1 गड्यांच्या मोबदल्यात संदीपची महत्वाची विकेट इथे दिनेश किनीने घेतली. बघूया इथे अग्निपरीक्षा असेल दीपक मुकादमची कारण की कार्योलीची टीम समोर आहे. आणि हा चेंडू उडवलाय स्केअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजनच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 17 धावा. बघूया नीलम नाईक. अतिशय चांगला फटका. अगदी आपण पाहिला तर चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून खेळला होता. चांगला क्रिकेट नीलम नाईक देखील खेळतात. चेंडूच्या मेरिटनुसार फलंदाजी करतात. 2 चेंडूमध्ये 8 धावा आलेत. दीपक मुकादमच्या दुसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडूमध्ये धावसंख्या झाली ती 19. बनवायचे 36. नीलम नाईक भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आहेत. नीलम नाईक सांगतात पहिले फिल्डिंग लावून घ्या, घाई गडबड करू नका, आपल्याकडे आज वेळ भरपूर आहे. हा चेंडू पूल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल षटकार. क्या बात है. 2 षटकार, 1 दुहेरी अशा 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावा दिलेत. दीपक मुकादमनं धावसंख्या झाली 25.
25 धावा झाल्या. 36चं लक्ष आहे. अजूनही या ओव्हरचे 3 चेंडू बाकी आहेत. हा फटका देखील कव्हर पॉइंट रिजन मधून केलेला आहे. इथे नीलम नाईकचा चांगला कॉल होता गुरु पाटीलला. इथे देखील 2 धाव पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 27. नक्कीच 6-2-6-2 असा गोलंदाजीचा क्रम आपल्याला 4 चेंडूमध्ये पाहायला मिळतोय. इथे देखील चेंडूला अगदी हलक्या हातानं केलेल्या बघूया. प्रशांत ज्युनियर चांगली फिल्डिंग, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. धावसंख्या झाली ती 29 धावा. 36चं लक्ष आहे. फक्त 7 पाहिजेत 13 चेंडूमध्ये. 13 मध्ये 7. बघूया नीलम नाईक या चेंडूवर काय करतायत. क्या बात आहे. इथे देखील हा चेंडू अतिशय चांगला आपल्याला लाईन नेटमध्ये पाहायला मिळाला. फ्लाईट दिली होती. ओव्हर नंबर 2चा खेळ पूर्ण झालाय. धावा बनले 30 आणि आता विजयासाठी धावा फक्त बनवायचे 6. 12 चेंडू आणि 6 धावा, म्हणजे 1 डझन चेंडू आणि अर्धा डझन धावा. बघूया संदीप कारवले संघाचा एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून सध्याच्या आपण सीझन मध्ये पाहतोय. काय चांगला झेल टिपला होता. रनिंग कॅच आणि गुरुनं 2 सोडले होते, मात्र संदीपने एक घेतला आणि महत्वाचा झेल होता तो. महेश भाई तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे आणि पहिला चेंडू आलाय डॉट. 11 मध्ये 6. 11 चेंडू 6 धावा. इथे बघूया अगदी इष्टरक्षक मागे चेंडू चाललाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. धावसंख्या झाली ती 32. चार धावा 10 चेंडू. चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट केलेला आहे. फक्त 1च धाव येईल. चांगला थ्रो केलाय. आता बघूया विजयाच्या धावा गुरुच्या बॅटमधून येतील का. 33 धावसंख्या लागलेली आहे. 9 मध्ये 3. क्या बात आहे. बघूया 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी गुरु पाटील आलेत आणि पोचलेत देखील. स्कोर इज लेवल. 35 धावा झालेत. फक्त 1 धाव विजयापासून दूर आहे. जय बजरंग कारिवली अंतिम फेरीमध्ये हा संघ दाखल होणार आहे. नक्कीच अतिशय चांगला खेळ आज जय बजरंग कारिवली संघाच्या माध्यमातून राहिलेला आहे. आज बजरंग बलीचा वार आणि जय बजरंग कारिवली टीम सारंगावच्या हनुमान मंदिर क्रीडानगरीतून त्यांनी स्पर्धा आज केली.